नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स सेतू। तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी सब्जेक्ट बायोलॉजी यामधील चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरचे जे बोर्डसाठी थिअरीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तर ते पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तर तो आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स and codominance genotypic and phenotypic ratios are identical. Explain how codominance differs from incomplete dominance in phenotypic nature of their hybrids. तर हा प्रश्न मार्च 2013 मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। तर यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज सेक्स लिंकेज, एक्सप्लेन द इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस अँड हिमोफिलिया विथ सुटेबल चार्ट्स। हा प्रश्न मार्च 2013 मध्ये 7 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा क्वेश्चन आहे अ हेट्रोझायगस टॉल प्लांट ऑफ पी इज क्रॉस्ड विथ अ डॉफ प्लांट ऑफ पी, कॅल्क्युलेट द फिनोटायपिक रेशो ऑफ प्रोजेनी। हा प्रश्न ऑक्टोबर 2013 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे स्टेट अँड एक्सप्लेन द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट विथ अ सुटेबल एक्झाम्पल। हा प्रश्न मार्च 2014 मध्ये 7 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे वाय डू सेक्स लिंक्ड ट्रेट्स ॲपियर्स मोर इन मेल्स दॅन इन फिमेल्स। हा प्रश्न मार्च 2014 मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे डिस्टिंग्विश बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम्स। हा प्रश्न मार्च 2014-2017 मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे विथ द हेल्प ऑफ अ चार्ट एक्सप्लेन द मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज। तर हा प्रश्न मार्च 2014 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे ड्रोन ऑफ द हनीबीज शोज हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स इलस्ट्रेट। हा प्रश्न ऑक्टोबर 2014 मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम्स। हा प्रश्न ऑक्टोबर 2014 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे डिस्क्राईब द क्रॉस बिटवीन अ होमोझायगस टॉल राउंड सीडेड पी प्लांट अँड अ डॉफ wrinkled सीडेड पी प्लांट. What will be the type of progeny in the F2 generation of these cross and in what proportion will it be? Name and state the law which is explained by this example. हा प्रश्न ऑक्टोबर 2014 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा जो प्रश्न आहे तर तो आहे अ पी प्लांट प्युअर फॉर येलो सीड कलर इज क्रॉस्ड विथ pea plant pure for green seed color. In F1 generation, all pea plants were with yellow seeds. Which law of Mendel is applicable? हा प्रश्न मार्च 2015 मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे मेंडेल सिलेक्टेड द गार्डन पी प्लांट्स फॉर हिज एक्सपेरिमेंट्स, एक्सप्लेन। हा प्रश्न मार्च 2015 मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे गिव एनी 2 नेम्स ऑफ एक्स लिंक्ड डिसीजेस। हा प्रश्न मार्च 2015 मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट विल बी द फिनोटाइप ऑफ प्रोजेनी इफ अ कॅरियर हिमोफिलिक फिमेल मॅरीज अ नॉर्मल मेल, एक्सप्लेन। हा प्रश्न मार्च 2015 जुलै 2018 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स। हा प्रश्न ऑक्टोबर 2015 मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग। हा प्रश्न ऑक्टोबर 2015 मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे अ पी प्लांट होमोझायगस फॉर येलो राउंड सीड इज क्रॉस्ड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट्स, कॅल्क्युलेट द फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो विथ द हेल्प ऑफ चेकरबोर्ड। हा प्रश्न मार्च 2019 मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता। यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज टेस्ट क्रॉस।
हा प्रश्न मार्च 2016मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे वाय द रेशो इन प्लिओट्रॉपी इज 2:1. एक्सप्लेन इट विथ एक्झाम्पल्स. हा प्रश्न मार्च 2016मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे गिव द जिनोटाईप ऑफ टर्नर सिंड्रोम. हा प्रश्न मार्च 2016मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. हा प्रश्न मार्च 2016मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे डिफाईन लिंकेज. हा प्रश्न जुलै 2016 आणि 2018मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. हा प्रश्न जुलै 2016मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन इनकम्प्लीट डॉमिनन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. हा प्रश्नसुद्धा जुलै 2016मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज टेस्ट क्रॉस. एक्सप्लेन सिग्निफिकन्स ऑफ अ टेस्ट क्रॉस. हा प्रश्न मार्च 2017मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज न्यू मेंडेलियन जेनेटिक्स. डिस्क्राईब क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स कंट्रोल्ड बाय 2 पेअर्स ऑफ जीन्स. हा प्रश्न जुलै 2017मध्ये 7 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज अ सिंड्रोम. हा प्रश्न जुलै 2017मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन द टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. हा प्रश्न जुलै 2017मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम विथ अ सुटेबल डायग्राम. हा प्रश्न मार्च 2018मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे स्टेट एनी 2 सिम्पटम्स ऑफ डाऊन्स सिंड्रोम. हा प्रश्न मार्च 2018मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट विथ अ सुटेबल एक्झाम्पल. हा प्रश्न मार्च 2018मध्ये 7 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ टेस्ट क्रॉस. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे तो जुलै 2018मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ अ पी फ्लावर. हा प्रश्न जुलै 2018मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे द जीन फॉर सिकल सेल ॲनिमिया इन होमोझायगस कंडिशन इज लिथल अँड प्रोड्यूस सिकल सेल ट्रेट इन हेट्रोझायगस कॅरियर. एक्सप्लेन. हा प्रश्न जुलै 2018मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे क्लासिफाय द क्रोमोझोम्स ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. हा प्रश्न मार्च 2019मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे विच फेनॉमेनॉन गिव्ज 2:1 रेशो इन्स्टेड ऑफ 3:1 रेशो. डिस्क्राईब विथ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हा प्रश्न मार्च 2019मध्ये 5 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे अ पी प्लांट homozygous for yellow round seed is crossed with its recessive parents. Calculate the phenotypic and genotypic ratio with the help of checkerboard. हा प्रश्न मार्च 2019मध्ये 5 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे द जिनोटायपिक रेशो 1:2:2:4:1:2:1:2:1 is obtained in F2 generation. What will be the phenotypic ratio? हा प्रश्न मार्च 2020मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे डिफाईन द टर्म रेसेसिव्ह. हा प्रश्न मार्च 2020मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे हाऊ विल यू आयडेंटिफाय दॅट F1 हायब्रिड इज होमोझायगस ऑर हेट्रोझायगस. एक्सप्लेन इट विथ अ सुटेबल एक्झाम्पल. हा प्रश्न मार्च 2020मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे गिव एनी 2 कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स स्टडीड बाय मेंडल. हा प्रश्न मार्च 2020मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे सतीश इज अ कलर ब्लाइंड बॉय. हिज मदर हॅज नॉर्मल विजन बट हिज मॅटर्नल ग्रँडफादर इज कलर ब्लाइंड.
हिज फादर अँड मॅटर्नल ग्रँडमदर हॅव नॉर्मल विजन. एक्सप्लेन द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स विथ अ सुटेबल चार्ट. हा प्रश्न मार्च 2020मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय लेबल ए अँड एक्स क्रोमोझोम. हा प्रश्न ऑक्टोबर 2021मध्ये 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय क्रोमोझोमल डिसऑर्डर caused due to non-disjunction of 21st number of chromosome and enlist its symptoms. हा प्रश्न मार्च 2022मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन द लॉ ऑफ डॉमिनन्स अँड कम्पेअर हाऊ इट डिफर्स फ्रॉम इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. हा प्रश्न मार्च 2022मध्ये 4 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ क्रोमोझोमल ॲब्रेशन इन द फॉलोइंग ABCD. हा प्रश्न जुलै 2022मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे गिव द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. डिफरन्शिएट बिटवीन देम. हा प्रश्न जुलै 2022मध्ये 4 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे एक्सप्लेन लॉ ऑफ डॉमिनन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. हा प्रश्न जुलै 2022मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे डिफरन्शिएट बिटवीन एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम विथ रेफरन्स टू ए लेंथ ऑफ नॉन होमोलॉगस रिजन, बी टाईप ॲज पर पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. हा प्रश्न मार्च 2023मध्ये 2 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे ए डिफाईन इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि बी आहे इफ अ रेड फ्लावर्ड मिरॅबिलिस जालापा प्लांट इज क्रॉस्ड विथ अ व्हाईट फ्लावर्ड प्लांट्स व्हॉट विल बी द फिनोटायपिक रेशो इन F2 जनरेशन. शो इट बाय अ चार्ट. हा प्रश्न मार्च 2023मध्ये 3 मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरचे बोर्ड थेअरी PYQ पाहिलेले आहेत. तर हे PYQs तुम्हाला तुमच्या 2024च्या एक्झामसाठी सुद्धा उपयोगी ठरतील. तुमच्या एक्झामसाठी बेस्ट लक.